श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे, किंमत आहे। माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसांना महत्त्व आहे, किंमत आहे। माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला महत्त्व आहे, किंमत आहे। पण मी कुणाला किती महत्त्व द्यायचं आणि कुणाला किती किंमत द्यायची याचा विचाराने निर्णय घेणे म्हणजे विवेक। आणि हे शिकण्यासाठीच आपल्याला सांख्ययोग शिकावा लागणार आहे। सुख दुःख, यश अपयश, मान अपमान, हानी लाभ, जय पराजय, गार गरम, अंधार प्रकाश, शीत उष्ण, अशा सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असणार आहेत। आणि मग प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवून, त्याचं महत्त्व ठरवून आपण आपल्या ध्येयावर, लक्ष्यावर, आत्मवस्तूवर सतत लक्ष ठेवून आपण आपलं जीवन जगावं। प्रपंचामध्ये आघात होतच असतात, दुःखाचे प्रसंग येतच असतात, आपल्या अति जवळच्या माणसांचे मृत्यू होतच असतात। परंतु त्या प्रसंगामध्ये स्वतःला सावरून आपण धाडसाने उभं राहिलं पाहिजे। ते आघात, ते धक्के सहन केले पाहिजे। कारण या जगाचा एक महत्त्वाचा नियम आहे, सुख ही कायम टिकत नाही आणि दुःख ही कायम टिकत नाही। रात्री मागून दिवस येतो आणि दिवसा मागून रात्र येते, त्याप्रमाणे सुखामागून दुःख येतं आणि दुःखामागून सुख येतं। हे जीवनचक्र आहे। जसं जत्रेमध्ये पाळणा असतो ना, उंच जाणारा, त्याच्यामध्ये जो पाळणा आत्ता खाली आहे, तो खाली आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये बसू शकतो। आणि एकदा का आपण त्या पाळण्यामध्ये जाऊन बसलो की हळूहळू तो वर जाऊ लागतो। वर जात 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 अगदी उंचावर तो जातो। पण उंचावर गेलाय म्हणून तिथेच तो थांबतो का? नाही। पुन्हा तो हळूहळू खाली येतो आणि पुन्हा तो अगदी खाली येतो आणि मग आपण त्याच्यातनं उतरतो। त्याप्रमाणे आज जो आत्ता खाली आहे तो थोड्या वेळाने वर जाणार आहे आणि जो आत्ता वर आहे तो थोड्या वेळाने खाली येणार आहे। आणि म्हणूनच याला जीवनचक्र असं म्हणतात। चक्रासारखी त्याची गती असते आणि वर खाली हे सारखं चालूच असतं। सुखामागून दुःख येतं, दुःखामागून सुख येतं। आज समजा आपल्या घरामध्ये कुणाचा मृत्यू झाला तर काही दिवसांनी कुणाचा तरी जन्म होतो। काही दिवसांनी कुणाचा तरी जन्म झाला की त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा कुणाचा तरी मृत्यू होतो। हे असं चालूच राहणार। आज गरिबी असेल तर काही दिवसांनी श्रीमंती येते आणि आज श्रीमंती असेल तर काही दिवसांनी गरिबी येते। म्हणून हे चक्र चालू राहतं। त्यामुळे आपण आघात सहन करायला शिकलं पाहिजे, दुःख सहन करायला शिकलं पाहिजे, सोसायला शिकलं पाहिजे। आणि याला तितिक्षा असं म्हणतात। तितिक्षा म्हणजे सहन करणे, शांत राहणे आणि जे होईल त्याचा स्वीकार करणे।
या गोष्टी जर आपल्याला मनापासून पटल्या तरच त्या गोष्टींचा स्वीकार करणं शक्य होईल. आणि म्हणून मनापासून पटण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी शिकाव्या लागतील. शिकण्यासाठी अभ्यास करावा लागेल. अभ्यास करण्यासाठी ते तत्त्व समजून घ्यावं लागेल. आणि गीता आपल्या जीवनाचा आधार असल्यामुळे अशी अनेक तत्त्व गीता आपल्याला शिकवत असते. आपण सर्वच जण प्रपंच करतो ते सुख मिळावं म्हणून. प्रत्येकाची धडपड सुखासाठी असते, पण सुख हे कुणालाच मिळत नाही. आपली धावपळ चालू असते, पण सुख मिळत नाही. पैसा मिळावा म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात, पैशाच्या मागे धावतात धावतात धावतात, पण त्यांची धाव काही संपत नाही आणि पैसा काही त्यांच्या हाती लागत नाही. आणि कुणालाच दुःख नको असतं. दुःख नको म्हणून आपण धडपडतो, पण दुःख काही आपल्यापासून दूर जात नाही. हीच तर आपल्या आयुष्याची गंमत आहे. जे हवं असतं ते आपल्याला कधीच मिळत नाही आणि जे नको असतं ते आपल्यापासून दूर जात नाही. मग असं जर आहे तर मग यातून मार्ग काय? यात मार्ग एकच आहे की जे घडेल, जसं घडेल तसं त्याचा स्वीकार करायचा. आणि कबीर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपणच आपल्या जीवनाकडे तटस्थपणे पाहायचं आणि मनात म्हणायचं, ये भी वाहवा वो भी वाहवा. असं झालं तरी छान, तसं झालं तरी छान. एखादी गोष्ट मिळाली तरी छान, नाही मिळाली तरी छान. जेवायला मिळालं तरी छान, नाही मिळालं तरी छान. कोणी मान दिला तरी छान, कोणी अपमान केला तरी छान. त्यामुळं जे जे होईल त्याच्याकडे तटस्थपणे पाहणे आणि होणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करणे, याशिवाय आपल्या हातामध्ये दुसऱ्या काहीच गोष्टी नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आपण आनंदाने, शांतपणाने, प्रेमाने स्वीकार करायला शिकलं पाहिजे. अहो, आपली इच्छा असो की नसो, जे घडणार आहे ते घडणारच आहे. मला नको आहे म्हणून आपल्याला ते थांबवता येणार आहे का? बघा, आता उन्हाळा चालू आहे, बाहेर प्रचंड ऊन आहे. म्हणजे अक्षरशः बाहेर बघवत नाही आहे, डोळे दिपतायत, एवढं प्रखर ऊन आहे. पण मला नको आहे म्हणून ते ऊन काय आपण घालवू शकणार आहोत का? नाही. किंवा मला हवं आहे म्हणून आता पाऊस पडण्याची शक्यता आहे का? नाही. मग एखादी गोष्ट मला नको आहे म्हणून मला ती घालवताही येत नाही आणि एखादी गोष्ट मला हवी आहे म्हणून ती मला मिळवताही येत नाही. मग अशा दोन्ही परिस्थितीत मी कसं वागावं? तर जे काही घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतंय आणि जे घडतंय त्याचा मी स्वीकार करावा आणि त्याचा आनंद मानावा. कडक ऊन पडलंय, वा वा देवा तुझी कृपा आहे, तुझ्या इच्छेमुळे आज कडक ऊन पडलंय. त्या कडक उन्हाचे चटके आपण भोगायचे आहेत आनंदाने, शांतपणे, मनापासून. उद्या पाऊस पडला, आपण त्या पावसात भिजायचं आहे, आनंद मानायचा आहे, भगवंताचे आभार मानायचे, देवा तुझ्या इच्छेने पाऊस पडला असं म्हणायचं आणि शांत राहायचं. का पाऊस पडला म्हणून विचारायचं नाही आणि ऊन का हवंय म्हणून मागायचं नाही. यालाच म्हणायचं तितिक्षा. तितिक्षा म्हणजे शांतपणे सहन करणे. भगवंत सांगतात, प्रपंचामध्ये सुखच नाही, ते परमार्थामध्ये आहे. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे बरं का.
ज्या प्रपंचामध्ये आपण सुख मिळावं म्हणून धडपड करतो, अगदी आवडीने हमरीतुमरीने प्रपंच करायला धडपडतो, त्या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सुख नाहीच. मग जे जिथं नाही ते तिथं कसं मिळेल? समजा आपण किराणा दुकानामध्ये गेलो आणि कापड मागितलं तर मिळेल का? किंवा कपड्याच्या दुकानात गेलो आणि मिठाई मागितली तर मिळेल का? किंवा मिठाईच्या दुकानात गेलो आणि मला चप्पल दाखवा म्हटलं तर शक्य आहे का? म्हणजे ज्या गोष्टी जिथं नाहीत तिथं त्या मिळत नाहीत, हा नियम आहे जगाचा. मग संसारामध्ये सुखच नाही असं सगळेच ज्ञानी लोक सांगतायत, भगवंत सांगतायत, संत सांगतायत, सज्जन सांगतायत, तरी आपण संसारामध्ये सुख मिळेल म्हणून धडपडतो आहोत. हा मूर्खपणा नाही का? आणि परमार्थामध्ये सुख आहे म्हणून सगळेजण सांगतायत, पण आपण परमार्थ करतच नाही. किती आश्चर्यकारक आहे ना. जिथे सुख आहे तिथे आपण सुख शोधायला जातच नाही, आणि जिथे नाही तिथं मात्र शोधत बसतो. आणि म्हणून भगवंत सांगतायत, संत सांगतायत, सज्जन सांगतायत, सद्गुरू सांगतायत, प्रपंचामध्ये, संसारामध्ये, या भवसागरामध्ये सुख नाही. या सगळ्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत. आणि तरीसुद्धा आपण सुखाच्या अपेक्षेने, सुख मिळावं या कल्पनेने प्रपंच करतो आहोत. हेच आश्चर्य नाही का? आहे की नाही गंमत? म्हणून प्रपंचामध्ये सुख नाही आणि परमार्थामध्ये ते आहे याची सतत जाणीव ठेवण्यासाठी, त्याचं स्मरण करण्यासाठी हा सांख्य योग सांगितलेला आहे. हा समजून घ्यायला कठीण आहे, कारण आपली कुवतच नाही आहे, आपली पात्रताच नाही, आपली योग्यताच नाही आहे. आपण सगळी संसारी प्रापंचिक माणसं आहोत. आपल्याला परमार्थाबद्दल काहीच माहीत नाही, भगवंताबद्दल, परमात्म्याबद्दल काहीच माहीत नाही. आणि मग कसं आपल्याला त्याच्याबद्दल आवड लागणार हो? नाही का? समजा आपण एसटीने प्रवास करतो आहोत, शेजारी कुणीतरी अनोळखी माणूस येऊन बसला आणि आपण त्याच्यावर प्रेम करा म्हटलं तर कसं करू? शक्य आहे का? नाही, कारण तो माहीतच नाही आपल्याला. जर एखादी व्यक्ती आपल्याला माहीतच नाही तर त्या व्यक्तीशी आपण बोलणार काय? आपण प्रेम करणार काय? म्हणून प्रेम करण्यासाठी आधी ते माहीत असावं लागतं. प्रेम करण्यासाठी त्याचा सहवास असावा लागतो. प्रेम करण्यासाठी ती गोष्ट आपल्याला आवडावी लागते, तर प्रेम करता येईल. आपण अजून भगवंत पाहिला नाही, भगवंत माहीत नाही, भगवंत कसा आहे ते माहीत नाही, भगवंत कुठे असतो ते माहीत नाही, भगवंत आपल्याला कळत नाही, आणि भगवंतावर प्रेम करा, भगवंतावर भक्ती करा, हे कसं जमेल हो? आणि म्हणून आपल्याला प्रापंचिक माणसांना परमार्थ करणं हे अवघड वाटतं. त्याचं कारणच आहे की जो भगवंत आपल्याला कधी दिसलाच नाही, कधी कळलाच नाही, कधी त्याचा सहवास मिळाला नाही, कधी तो आपल्याला आवडलाच नाही, तर मग त्याच्यावर भक्ती कशी करणार? त्याच्यावर प्रेम कसं करणार? आणि म्हणून सांख्य योगामध्ये हा मार्ग कठीण आहे पण अशक्य नाही आहे असं भगवंत म्हणतात. परमेश्वराच्या अस्तित्वाला समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचं. ती जाणीव जितकी तीव्र होईल, तो अनुभव जितका व्यापक होईल, ती अनुभूती जितकी खोल खोल रुतेल, तेव्हा आपल्याला भगवंत कळेल.
आणि ते कळण्यासाठी, तो अनुभव येण्यासाठी, ती अनुभूती येण्यासाठी आपल्याला सतत त्याचं नामस्मरण करावं लागेल. सतत त्याची प्रतिमा, त्याची मूर्ती डोळ्यापुढे ठेवून त्याचं ध्यान करावं लागेल, त्याचं मनन चिंतन करावं लागेल, त्याचा ध्यास घ्यावा लागेल. तेव्हा कुठं आपल्याला तो थोडाफार दिसेल, कळेल, जाणवेल. आणि हे करता 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 हळूच आपल्याला त्याच्याबद्दल आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाली की सवड मिळेल. आणि सवड मिळाली की आपल्याला भक्ती करता येईल, प्रेम करता येईल. लक्षात घ्या, आधी हे सगळं घडण्यासाठी भगवंत आहे हे तरी आधी मान्य केलं पाहिजे. मुळात आपण सगळी माणसं नास्तिक आहोत. भगवंत नाहीच या कल्पनेने आपण वावरत असतो, नाही का? आपण सरळ सरळ म्हणतो ना, देव जर असेल तर असं का झालं, मग देव जर असेल तर माझं हे असं का घडलं, ही अशी घटना का घडली. म्हणजे आपण देव आहे हे मान्यच करत नाही. आणि स्वामी समर्थांचं प्रसिद्ध वाक्य, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्या पाठीशी स्वामी आहेत ही भावनाच आपल्या मनात येत नाही. आपण संशयाने मागे वळून वळून बघतो, खरंच स्वामी आहेत का, आणि मागे कुणीच नसतं. मग आपण कसा विश्वास ठेवणार त्या स्वामींच्या वाक्यावर. म्हणून अगोदर आपल्याला स्वामी आहेत हे मान्य करावं लागतं, भगवंत आहे हे मान्य करावं लागतं. आणि त्याला आस्तिक भाव असं म्हटलेलं आहे. आज आपण सगळे नास्तिक असल्यामुळे अगोदर आपल्याला आस्तिक व्हायचं आहे, भगवंताचं अस्तित्व मान्य करायचं आहे, आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय.